नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती कार्यालय येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयावर प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट यांना 13 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले। दिनांक 4 डिसेंबर पासून राज्यभरातील अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीसांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे। आज संपाचा 11वा दिवस असून तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी पंचायत समिती कार्यालयापुढे धरणे आंदोलन करून सरकार विरोधात तीव्र निदर्शने केली। संघटनेच्या वतीने पंचायत समिती प्रशासनामार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अंगणवाडी सेविकांना 26,000 रुपये व मदतनीस यांना 20,000 रुपये किमान वेतन प्रति महिना लागू करा, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी, निर्वाह भत्ता इत्यादी सामाजिक सुरक्षा सेवा लागू करा, महागाई निर्देशांकानुसार वेतनवाढ करा, निवृत्तीनंतर पेन्शन, ग्रॅज्युएटी लागू करा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त जागा त्वरित भरा इत्यादी मागण्या करण्यात आल्या। येत्या 18 डिसेंबरला आयटकच्या वतीने नागपूर विधानसभेवर आयोजित केलेल्या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या तालुका अध्यक्ष डॉक्टर रेखा नवरंगे यांनी केले आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनात पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे। धरणे आंदोलनात तालुका अध्यक्ष रेखा नवरंगे, तालुका उपाध्यक्ष संगीता तांबेकर, सुरेखा कनसे, पुष्पा ढाले, नंदा जयसिंगपुरे, सुनीता कापसे, दीपाली पुसतकर, सुनीता जाधव, श्रीमती विखे, रुक्साना खातून, आशा राऊत, माधुरी पाटील, शिल्पा सोळंकेसह तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। AS न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून उमेश चौकडे।